जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे शिवतीर्थ मैदानावर दुकान थाटलेल्या 40 फटाके विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे फटाक्यांच्या दुकानांचे पत्रे उडून गेले, तसंच पावसामुळे फटाक्यांचा माल सुद्धा भिजलाय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे अनेक दुकानदारांचे पत्रे सुद्धा दुकानांवरचे उडालेले आहेत। दरम्यान फटाक्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या फटाक्यांच्या विक्रेत्यांनी केलेली आहे। तर जळगावमध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे फटाके पावसामध्ये भिजलेले आहेत। फटाक्यांच्या दुकानांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत आणि त्यामुळे फटाके विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या ते करत आहेत। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। पाहूयात। जळगाव शहरामध्ये काल बेमोसमी पाऊस झाला आणि याचा परिणाम बघायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज पटांगण याच ठिकाणी फटाक्यांची मोठी दुकानं साजलेली होती। मात्र या दुकानात मुसळधार पावसामुळे होत्याचं नव्हतं झालेलं पाहायला मिळतं। एकंदरीत चौफेर या ठिकाणी बघायला गेलं तर 40च्या आसपास या ठिकाणी फटाक्याची दुकानं साजरी केलेली होती। ओपन पटांगणावर शासनाच्या नियमानुसार फटाक्याचे दुकान लावण्यात आलं। याच ठिकाणी हे जे फटाके विक्रेते आहे यांनी दुकानं साठलेली होती, यावर पत्राचे शेड देखील लावले होते। पण काल रात्री बेमोसमी पाऊस आला आणि फटाके जितके होते हे सगळे ओले होऊन भलं मोठं नुकसान झालेलं होतं। दिवाळीच्या अगदी काही दिवसामध्ये पण यांचे फटाके विक्रेते होऊ शकतात। मात्र मुसळधार पाऊस, त्याच्यानंतर वारा वादळ आणि याच्यामुळे फटाक्यांचं भलं मोठं नुकसान झालं। पूर्ण उभं असलेले टेंटचे साहित्य देखील या ठिकाणी नुकसानदायक पाहायला मिळतंय। कालचा जो बेमोसमी पाऊस झालाय त्याच्यात आमच्या फटाक्या जेवढी इथे जवळजवळ 38 ते 40 दुकानं होती। ॲव्हरेज प्रत्येक दुकानामध्ये जवळजवळ जो माल आमचा आम्ही घेतलेला असतो ॲव्हरेज 9 ते 10 लाखाच्या पुढे प्रत्येकाचा विक्रीसाठी माल असतो आणि सगळ्यांनी कोणी व्याजाने पैसे काढून कोणी क्रेडिटवर तो माल आपल्यासाठी विक्रीसाठी आणलेला असतो। आणि साधारण या ठिकाणी जो आमचा खर्च होत असतो, टेंटचा वेगळा, आम्ही जे पत्र वगैरे लावतो तो वेगळा, ग्राउंडचे चार्जेस वेगळे असतात, गव्हर्नमेंटचे फीस चार्जेस वेगळे असतात। हे सगळे टॅक्सेशन वगैरे पकडून जर आम्ही ॲव्हरेज काढला तर आम्हाला 70 ते 80 हजार रुपये प्रत्येक स्टॉलला खर्च आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।